हॅलो स्टुडंट, आज आपण इन्कम फ्रॉम सॅलरी हा टॉपिक पाहणार आहोत, जिथे मार्क्स जातात ते कॅल्क्युलेशनमुळे आणि रूल्स जर समजले नाही तर त्यामुळे सुद्धा बरेचसे मार्क्स आपल्याला इथे जाताना दिसतात. आज आपण रूल्स क्लिअर करूया, त्याच्यामुळे कोणताही प्रॉब्लेम आपल्याला इझी होईल. आधी आपण हा प्रॉब्लेम रीड करून घेऊया आणि ह्या प्रॉब्लेममध्ये कोणते रूल्स आलेले आहेत ते आपण समजून घेऊया. प्रॉब्लेम रीड करते. फॉलोइंग आर द पर्टिक्युलर्स ऑफ इन्कम ऑफ श्री शेखावत, मॅनेजर इन अ मिल ॲट जयपूर फॉर द फायनान्शियल इयर 2023-24. Compute his income from salary for assessment year 2024-25. Basic salary rupees 60,000 per month. Dearness allowances rupees 12,000 per month, of which is rupees 5,000 per month entered into retirement benefit. Education allowances for 2 children at rupees 2,000 per month per child. Okay. Entertainment allowances rupees 2,000 per month. Traveling allowances for official duty rupees 60,000, of which rupees 50,000 are spent. He is given as gift cloth of rupees 10,000. He resides in the bungalow of the company. Its rent is rupees 20,000 per month. A watchman and a cook is also provided at a bungalow, whose salary rupees 5,000 per month each is paid by the mill. He is provided with a motor car of 1600 cc engine capacity for its official and personal use. The running and maintenance costs are borne by the employer. A driver is also provided. Next is employer's contribution are to RPF is rupees 80,000 and the interest credited to the fund at 9.5% rate announced to the rupees 84,600. And last is rent of house recovered from Shekhawat rupees 7,000 per month. हा असा आपला प्रॉब्लेम आहे. तर याच्यामध्ये आधी आपण रूल्स माहिती करून घेऊया, म्हणजे नेमकं काय आपल्याला कोणत्या गोष्टी मध्ये सूट मिळालेली आहे आणि कोणत्या गोष्टींमध्ये आपल्याला टॅक्स पे करायचा आहे. सगळ्यात आधी पाहूया सॅलरी. सॅलरी म्हणजे एम्प्लॉईकडून एम्प्लॉईला मिळणारी रक्कम, कॅश प्लस काही सुविधा, काइंड म्हणजे सुविधा म्हणजेच सॅलरी. सॅलरीमध्ये पण दोन भाग असतात, बेसिक प्लस डिअरनेस अलाउन्सेस, आणि दुसरं आहे अलाउन्सेस आणि पर्क्युसाइड्स. मग प्रॉब्लेम सोडवताना हे तीन वेगवेगळे भाग पाहायला लागतात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सोडवायला लागतात. बेसिक सॅलरी अँड डिअरनेस अलाउन्सेसमध्ये बेसिक सॅलरी पूर्णपणे टॅक्सेबल आहे, याच्यामध्ये कोणतीही सूट मिळत नाही. आणि डिअरनेस अलाउन्सेस जो आहे DA, त्याच्यामध्ये महागाई भरपाई आणि रिटायरमेंट बेनिफिट्स ह्या दोन गोष्टींचा समावेश होतो. आता डिअरनेस अलाउन्सेस फॉर्म्स पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट्स, म्हणजे रिटायरमेंट बेनिफिटमध्ये हा एक पार्ट आहे, तो सुटेबल असतो, पण तरीसुद्धा काही प्रमाणात तो टॅक्सेबल असतो. काही गोष्टी वगळल्या तर त्याच्यामधून कोणत्या गोष्टी वगळू शकतो आपण? फक्त प्रोव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, ह्या गोष्टी फक्त वगळता येतात. अलाउन्सेसमध्ये महत्त्वाचा भाग काय दिलेला आहे? सॅलरी जी आहे आपली, त्या सॅलरी व्यतिरिक्त काही ठराविक रक्कम आपल्याला मिळते, त्याला अलाउन्सेस असं म्हणतात. आणि फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेसमध्ये पूर्ण अमाऊंट जी असते टॅक्सेबल असते, त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट अलाउन्सेस आणि सिटी अलाउन्सेस जो आहे तो पूर्णपणे टॅक्सेबल असतो. म्हणजे इथे एक आपल्याला गोल्डन रूल जो आहे तो प्रायव्हेट एम्प्लॉई इज इक्वल टू एंटरटेनमेंट अलाउन्सेस, याला कोणतीही सूट दिलेली नाही, म्हणजे या अमाऊंटवर पूर्णपणे टॅक्स बसतो. आता इथे पुढे काय दिलेलं आहे? एज्युकेशन अलाउन्सेसमध्ये ₹100 पर मंथ पर चाइल्ड. ठीक आहे, मॅक्स 2 चिल्ड्रन्स यांच्यावरती फक्त आपल्याला सूट दिली जाते. 2 मुलांपेक्षा जास्त आणि ₹100पेक्षा जास्त प्रत्येक महिन्याला सूट दिली जात नाही. मग तसं असेल तर ती अमाऊंट टॅक्सेबल आहे. ठीक आहे, पुढे आहे
ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपल्याला प्रॉब्लेममध्ये सोडवायचा आहे. जितका खर्च ऑफिशियल ड्युटीसाठी झाला आहे तेवढीच रक्कममध्ये फक्त आपल्याला सूट मिळते. एक्झेम्प्ट दिलेला आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त खर्च झाला असेल, स्वतःसाठी झाला असेल खर्च, तर तो टॅक्सेबल आहे. आता गिफ्टचा उल्लेख केलेला आहे प्रॉब्लेममध्ये. गिफ्ट सॅलरी आहे का, तर नाही. गिफ्ट हा अदर सोर्स आहे. पण सेक्शन 56 सबसेक्शन 2 नुसार 50,000पर्यंत गिफ्ट याच्यामध्ये आपल्याला सूट मिळते. 50,000पेक्षा जास्त महाग किंवा जास्त पैशांचं गिफ्ट जर आपल्याला मिळत असेल तर ते टॅक्सेबल आहे. पण आता प्रॉब्लेममध्ये आपल्याला 10,000 रुपयांचं गिफ्ट मिळालेलं आहे. त्याच्यामुळे ते 50,000 रुपयांपेक्षा कमी आहे, म्हणून आपल्याला तिथे सूट मिळालेली आहे. आणि परक्युसाईट म्हणजे काय, तर सॅलरी व्यतिरिक्त मिळणाऱ्या सुविधा. मग या सुविधा कोणत्या कोणत्या आहेत? बंगलो आहे, कार आहे, वॉचमन किंवा कुक आहे आणि ड्रायव्हर, यासुद्धा सुविधा आपल्याला मिळतात. या गोष्टी आपल्याला प्रॉब्लेममध्ये पाहायच्या आहेत. त्यानंतर फ्री अकॉमोडेशन म्हणजे रेंट फ्री अकॉमोडेशन, RFAचा उल्लेख प्रॉब्लेममध्ये केला आहे. एम्प्लॉयरचा खर्च जो दिला आहे, एम्प्लॉयीने भरलेलं रेंट पूर्णपणे टॅक्सेबल आहे. म्हणून आता इथे सांगितलेलं आहे की 20,000 एम्प्लॉयर रेंट आणि 7,000 एम्प्लॉई रिकव्हरी. फरक दिलेला आहे आपल्याला इथे, तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. मोटर कार इथे दिलेला आहे पहा. 1600 cc इंजिन हा खूप महत्त्वाचा घटक आहे. जर 1600 cc इंजिन असेल, यूज त्याचा ऑफिशियल आणि पर्सनल असेल, त्यानंतर ड्रायव्हर जर असेल, तर आपली टॅक्सेबल अमाऊंट 3,300 पर मंथ होते. ठीक आहे, हा टेबल पाठ करून ठेवायचा. कुक आणि वॉचमन एम्प्लॉयरने सॅलरी यांची भरलेली असते, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये पण पूर्णपणे सूट आहे. त्यानंतर काय आहे, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन. इथे 12% सॅलरी वरती सूट असते. म्हणजे आपल्याला इथे 12%पेक्षा कमी असेल तर 80, जास्त असेल तर भरायची, आणि जर कमी असेल तर 80,000पर्यंत सूट असते. ठीक आहे. आणि स्टँडर्ड डिडक्शन तर माहीतच आहे, 50,000 रुपयापर्यंत असतं. हे दोन्हीमध्ये मिळवायचे असतात. दोन्ही म्हणजे ओल्ड आणि न्यू दोन्ही रिज्यूममधून ते वजा करायचे असतात. आता प्रॉब्लेम स्टार्ट करण्याआधी आपल्याला काय आयडेंटिफाय करायचं आहे की कोणती गोष्ट फुल्ली टॅक्सेबल आहे, कोणती गोष्ट पार्टली एक्झेम्प्ट आहे, कोणती गोष्ट परक्युसाईट आहे आणि कम्प्लिटली इग्नोर कोणाला करायचं आहे. यानंतरच आपण काय करूया, कॅल्क्युलेशनला सुरुवात करूया. ठीक आहे. आता आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं आहे, बेसिक सॅलरी ₹60,000. तर आता इथे काय करायचं आहे पहा, आपण प्रॉब्लेम सोडवलेला आहे तो घेऊया. आता इथे पहा आपल्याला प्रॉब्लेम दिसतोय. बेसिक सॅलरी दिलेला आहे. प्रॉब्लेममध्ये अमाऊंट आता मी रीड करते. आपल्याला बेसिक सॅलरी 60,000 पर मंथ आहे, म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, 7,20,000 पर मंथ. म्हणजे प्रत्येक महिन्याला 60,000 आहे. आपण इथे टॅक्सेबल अमाऊंट काढण्यासाठी पूर्ण वर्षाचा विचार करतो, त्याच्यामुळे इथे प्रत्येक अमाऊंटला गुणुले 12 करायचं आहे. 60,000 गुणुले 12, 7,20,000 ओल्ड रिजिम न्यू रिजिम दोन्हीमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर DA दिलेला आहे पहा. DA किती दिलेला आहे आपल्याला, 12,000 रुपये. 12,000 गुणुले 12 बरोबर 1,44,000 दोन्ही रिजिममध्ये. त्यानंतर खूप सोपा प्रॉब्लेम आहे, एज्युकेशन अलाउन्सेस फॉर 2 चिल्ड्रन. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की एज्युकेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 मुलांचा खर्च आहे. प्रत्येक मुलाला 2,000 रुपये पर मंथ आहे. मग 2 मुलांचं म्हणजे इथे एकूण झाले 4 मुले, 4 मुलांचं आणि 4 मुले आणि 2,000 म्हणजे 4,000. प्रत्येक महिन्याला 4,000, तर 12 महिन्याला किती येणार, 48,000. पण इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला, इथे बघा कॅल्क्युलेशन केलेलं आहे. एक्झेम्पशन आपण मगाशी पाहिलं कुठलं, की 100 रुपये प्रत्येक महिन्याला 100 रुपये असतील तर त्या मुलांचं आपल्याला तेवढी अमाऊंट वजा करता येते. म्हणजे काय, तर प्रत्येक विद्यार्थ्याचे 100 रुपये प्रत्येक महिन्याचे, तर असे आपल्याकडे 2 मुलं आहेत. ठीक आहे. आणि एकूण आपल्याला 12 महिन्याचं काढायचं आहे. म्हणजेच की आता इथे अमाऊंट किती झाली,
200 गुणुले 12 बरोबर 2400. ठीक आहे. आता ही अमाऊंट आपल्याला इथून लेस करायची आहे. ती फक्त कशामध्ये ओल्ड रिजिममधून लेस करायची आहे, कारण न्यू रिजिमला ती नॉट अलाउड आहे. ठीक आहे. आता ह्या अमाऊंटमधून 2400 वजा केल्यावर आपल्याला अमाऊंट मिळते ओल्ड रिजिमची 45,600. ठीक आहे. मग आता पुढे पाहूया एंटरटेनमेंट अलाउन्सेस. एंटरटेनमेंट अलाउन्सेस आपल्याला 2000 दिलेला आहे. 2000 गुणुले 12 बरोबर 24,000. ठीक आहे. 24,000 आणि 24,000. पुढे ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस आपल्याला किती दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये? इथे पहा 60,000 दिलेला आहे आणि त्यातला फक्त 50,000च खर्च झालेला आहे, म्हणून आपण इथे 60,000 घेतलेला आहे. त्यानंतर इथे ॲक्च्युअल स्पेंड किती झाला आहे? 10,000. मग राहिलेली अमाऊंट आपण 10,000 दोन्हीही रिजिममध्ये घेतलेलं आहे. ओके. कॉस्ट ऑफ गिफ्ट आपल्याला गिफ्ट किती रुपयाचं मिळालेलं आहे? 10,000 रुपयांचं गिफ्ट आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. ठीक आहे. गिफ्ट 10,000. व रूल काय सांगतो आपल्याला की जर गिफ्ट 50,000पर्यंत असेल तर ते फ्री असतं. मग आता इथे तर आपल्याला 10,000चंच मिळालेलं आहे, त्याच्यामुळे 10,000मधून आपण 10,000 सूट मिळवलेली आहे. ठीक आहे. सूट मिळवलेली आहे. पुढे कोणतीही अमाऊंट येणार नाही. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ कारची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता इथे पहा आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे. इफ द कार अप टू रूल आहे 1600 cc or 1.6 liter engine is provided by the employer, and if it is used partly for personal and partly for official purpose and driver is also provided for the car, then its perquisite value is considered rupees 1,800 plus 900 ड्रायव्हरचे इज इक्वल टू 2,700 पर मंथ. ठीक आहे. 2,700 प्रत्येक महिन्याला आहेत. तर मग 12 महिन्याचे किती? तर 2,700 गुणुले 12 बरोबर 32,400. मग आपण इथे व्हॅल्यू ऑफ कार हे 32,400 घेतलेले आहेत. ठीक आहे. आता पुढे जाऊया व्हॅल्यू ऑफ अकोमोडेशन. आता व्हॅल्यू काढताना आपल्याला काय करायचं आहे पहा, इथे प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे, सगळं व्यवस्थित दिलेलं आहे व्हॅल्यू ऑफ अकोमोडेशन. फक्त इथे आपल्याला वाचन करणं गरजेचं आहे. इट इज कॅल्क्युलेटेड ॲज अंडर. आता कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे व्हॅल्यू ऑफ अकोमोडेशनचं? इफ द अकोमोडेशन इज प्रोव्हायडेड इन सिटी विथ पॉप्युलेशन लेस दॅन 25 लाख बट ओव्हर 10 लाख 10% ऑफ सॅलरी. जर त्या सिटीमध्ये आपण राहत असेल ज्याचं पॉप्युलेशन 25 लाख आहे किंवा 10 लाखाच्या वरती आहे, तर आपल्या सॅलरीच्या 10% अमाऊंट इथे कट केली जाते. सॅलरी प्लस अकोमोडेशन पर्पज इज इक्वल टू बेसिक पे 7,20,000 प्लस डिअरनेस अलाउन्सेस फॉर्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट्स ₹60,000 प्लस एज्युकेशन अलाउन्सेस दिलेला आहे 45,600. एंटरटेनमेंट अलाउन्सेस आहे 24,000. ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस आहे 10,000. हे सगळे आपण प्रॉब्लेममध्ये घेतलेले आहेत. कुठे? तर इथे सगळीकडे आपण ते घेतलेले आहेत. तर अँड इज इक्वल टू अमाऊंट किती झाली? 8,59,600. अँड या सगळ्या अमाऊंटवरती आपल्याला 10% चार्ज करायचे आहेत. का? कारण इथे 10 लाख टू 25 लाख 10% सॅलरी दिलेली आहे. मग 8,59,600वरती 10% चार्ज केल्यावरती आपल्याला अमाऊंट मिळते 85,960. ठीक आहे. मग आता इथे आपण 85,960 घेतलेलं आहे. कशाचं? व्हॅल्यू ऑफ अकोमोडेशन 85,960 रुपये. आता पुढे न्यू रिजिमनुसार काय सांगितलेलं आहे? While calculating for new regime exemption on education allowances to ₹2,400 is not allowed. नवीन रिजिममध्ये एज्युकेशन अलाउन्स अलाउड नाही आहे. त्यानंतर सो दॅट टोटल विल बिकम ₹8,62,000. आता इथे आपल्याला 2,400 लेस करायचे नाहीत, त्याच्यामुळे 8,59,600मध्ये 2,400 ॲड केल्यानंतर अमाऊंट येते
8,62,000 आणि याच्यावरती 10% चार्ज केल्यावरती आपल्याला अमाऊंट मिळते 86,200. ठीक आहे. आता इथे इम्पॉर्टंट काय सांगितलेलं आहे, व्हाईल कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू ऑफ अकोमोडेशन अंडर न्यू टॅक्स रिजीम द एक्झेम्पशन ऑफ ₹2,400 ऑन चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सेस इज नॉट अलाउड. स्पष्ट भाषेत त्यांनी इथे सांगितलेलं आहे. हेन्स द टोटल सॅलरी फॉर अकोमोडेशन पर्पज विल बी ₹8,62,000 अँड 10% ऑन हिज सॅलरी इज 86,200. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, इथे पाहू शकता तुम्ही 85,960 ही अमाऊंट आपली कशी आली, ओल्ड रिजिमनुसार, आणि इथे ही न्यू रिजिमनुसार 86,200. आता रिकवर्ड 84,000 रिकवर झाले आहेत. कसे रिकवर झालेत तर 7,000 रुपये इथे पाहू शकता, 7,000 रुपये शेखावतने रिकवर्ड केलेले आहेत पर मंथ. प्रत्येक महिन्याचे 7,000 तर 12 महिन्याचे 84,000. ओके. त्याच्यामुळे आपल्याला इथे 85,960 वजा 84,000 बरोबर 1,960 रुपये टॅक्सेबल ओल्ड रिजिमनुसार आहेत. न्यू रिजिममध्ये हे काही अलाउडच नाही आहे, त्याच्यामुळे आपण न्यू रिजिमची अमाऊंट डायरेक्टली इथे घेतलेली आहे. ठीक आहे. जर काही समजलं नसेल तर प्रॉब्लेममध्ये तुम्ही क्वेरीज, तुमचे क्वेश्चन्स विचारू शकता कमेंट करून. ओके. पुढे आहे सॅलरी ऑफ वॉचमन. आता हे आपल्याला डायरेक्टली दिलेलं आहे सॅलरी ऑफ वॉचमन. त्यांनी 5,000 सॅलरी वॉचमनची आहे. ठीक आहे. वॉचमनची सॅलरी 5,000 आहे. 5,000 गुणुले 12, 12 पंचे 60, 60,000 ओल्ड रिजिम, 60,000 न्यू रिजिम. आणि सॅलरी ऑफ कुक ह्याला पण 5,000च आहे, त्याची पण अमाऊंट 60,000, 60,000 येणार. त्यानंतर एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू RPF. ओके. एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन इथे दिलेली आहे 80,000 RPF दिलेले आहेत 80,000. आणि 80,000 हे काय आहे, एक्झेम्प्ट आहे, ते पूर्णपणे सूट आहे आपल्याला त्याची. ठीक आहे. एक्झेम्प्ट तर आपण अमाऊंट लिहायची आहे, पण ओल्ड रिजिमला सूट आहे, न्यू रिजिमला सुद्धा सूट आहे. आणि इंटरेस्ट ऑन RPF 9.5% किती दिलेलं आहे, 84,600. ठीक आहे. हे सुद्धा इथे आपल्याला एक्झेम्प्ट आहे दोन्हीही. म्हणजे दिलेले सगळे आपण या ठिकाणी 1 ते 10 मुद्दे कवर केलेले आहेत प्रॉब्लेममध्ये. आता टोटल इन्कम फ्रॉम सॅलरी काढूया. ह्या ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम दोन्हीची टोटल केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते ओल्ड रिजिमची 10,97,960 आणि न्यू रिजिमची आहे 11,84,600. ओके. अशा प्रकारे इथे हा प्रॉब्लेम कवर झालेला आहे. जर काही समजलं नसेल एखादा पॉईंट तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. पहिला एक प्रॉब्लेम आपण सोडवलेला आहे. आता इन्कम फ्रॉम सॅलरीज त्याच टॉपिकमधला चौथा प्रॉब्लेम आपण सोडवूया. सुरुवातीला रीड करून घेऊया. आधीचा प्रॉब्लेम सोडवताना काही रूल्स होते ते तुम्हाला माहीत झालेलेच आहेत, ते आपण सांगितलेले आहेत, त्याच्यावरती आपण डिस्कशन केलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने चौथा प्रॉब्लेम आहे. थोडेसे रूल्स सेम आहेत, फक्त पोस्टिंग थोडंसं वेगळं आहे. प्रॉब्लेम नंबर 4 पहा. श्री सरकार is the manager in a company. He received ₹72,000 every month as basic salary and ₹7,200 as dearness allowances. He is in receipt of entertainment allowances of ₹6,000 per month from 1st April 2023. He owned a house. However, the company has provided him the following entities: a gardener, a sweeper, a watchman, and a domestic servant, each of whom is paid ₹3,000 per month. Free use of refrigerator costing ₹28,800 from 1st September 2023. The company incurred ₹4,000 on his repairs during the previous year. His following obligations were paid by company: gas, electricity and water bill of ₹3,000, annual membership fee to Lion Club ₹6,000. His son is studying in school run by the company. The annual expenses incurred by the company per student is ₹5,000 if he had been sent education as a similar school.
The sum of rupees 10,000 would have been payable during the year. Then he proceed with 1 month's leave to Simla, where he stayed in holidays, home maintained by the company. The expenses of his boarding and loading amounted rupees 10,000. Then they were borne by the company. Compute his gross salary income from assessment year 2024 and 25. असा हा प्रॉब्लेम आहे. तर आपण याला सोडवून घेऊया. खूप सोपा आहे, आधीच्या प्रॉब्लेमसारखाच हा सोडवलेला पहा, सोपा आहे खूप. प्रॉब्लेम नंबर 4. तर काय बेसिक सॅलरी किती सांगितलेली आहे आपल्याला? 72,000 सांगितलेली आहे. ठीक आहे, 72,000 पर मंथ आहे. इथे आपल्याला कॅल्क्युलेट करताना 12 महिन्याची करायची आहे, म्हणजे वर्षाची. 72,000 पर मंथ इंटू 12. ओके, मग हा गुणाकार करून आपली अमाऊंट येते 8,64,00,000 आणि न्यू रिजिमची सुद्धा सेम 8,64,00,000. पुढे डेअरनेस अलाउन्सेस दिलेला आहे 7,200 पर मंथ इंटू 12, 86,400, 86,400. त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्सेस दिलेला आहे 6,000 पर मंथ इंटू 12. ठीक आहे, 72,000. आता इथे आपल्याला दिलेलं आहे गार्डनर, स्वीपर, वॉचमन अँड डोमेस्टिक सर्वंट. हे 4 जण आहेत इथे. गार्डनर एक आहे, स्वीपर आहे, वॉचमन आणि डोमेस्टिक सर्वंट. हे चौघांना 3,000 रुपये प्रत्येक महिन्याला पगार दिला जातो आहे. मग इथे आपण चौघांचे 3,000 गुणुले 12 करून अमाऊंट येते 1,44,000, 1,44,000. ठीक आहे. आता पुढे रेफ्रिजरेटरचं काय सांगितलेलं आहे? फ्री यूज ऑफ रेफ्रिजरेटर कॉस्टिंग रुपीज 28,800 फ्रॉम 1 September 2023. The company incurred rupees 4,000 on its receipt during the previous year. ठीक आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे की रेफ्रिजरेटर 1 सप्टेंबरपासून 31 मार्चपर्यंत यूज केला आहे. म्हणजे किती झाले महिने आपण मोजू शकतो? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. 7 महिने झालेले आहेत. ठीक आहे, इथे 7 महिने आहेत. हा रूल आहे की कारण हा रेफ्रिजरेटर आपण यूज करतो आहे, तो आपण विकत घेतलेला नाही आहे, फक्त यूज करतो आहे, म्हणून त्याच्यावरती 10% अमाऊंट आपल्याला चार्ज करावे लागणार आहेत. 28,800 गुणुले 10% बरोबर 2,850. आता हे 2,880 रुपये. आता हे 2,880 रुपये आपण पूर्ण महिन्यासाठी, पूर्ण वर्षभर वापरलेले नाहीत, फक्त 7 महिने वापरलेले आहेत, म्हणून त्याच्यावरती 7 महिन्याची अमाऊंट काढायची. 2,880 गुणुले 7 भागिले 12 बरोबर अमाऊंट आली आपली 1,680. त्याच पद्धतीने पुढचं पोस्टिंग पण करायचं आहे. रेफ्रिजरेटर रिपेअर केलेलं आहे 4,000 रुपयांचं. त्याचे चार्जेस आहेत 4,000. त्याचे पण 10% काढायचे आहेत. 4,000 गुणुले 10% बरोबर 400 आणि त्याच्यावरती 7 महिन्याने आपले अमाऊंट येते किती? 2,233. हे फक्त न्यू रिजिमसाठी आहे, ओल्ड रिजिमसाठी नॉट अलाउड आहे. ओके, नॉट अलाउड. त्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट ऑफ फ्री एज्युकेशन. स्पष्ट आपल्याला फ्री एज्युकेशनच दिलेलं आहे ते, त्याच्यामुळे इथे कोणतीही अमाऊंट घेतली जाणार नाही. त्यानंतर गॅस, इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर बिल्स पेड बाय एम्प्लॉयर 3,000 रुपयांचा इथे दिलेला आहे पहा. गॅस, इलेक्ट्रिसिटी, वॉटर बिल अँड बिल रुपीज 3,000. ते फक्त वर्षाचं आहे, महिन्याचं दिलेलं नाही आहे, वर्षाचं दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण तेवढीच अमाऊंट घेणार. मेंबरशिप फी ऑफ लॉयन क्लब पेड बाय मेंबर. ही पण 1 वर्षाची असते, त्याच्यामुळे याला पण गुणाकार करायचा नाही. ओके, त्याच्यामुळे इथे पण आपण 6,000 अमाऊंट घेतलेली आहे. आता हे सगळं पोस्टिंग आपलं झालेलं आहे. टोटल इन्कम फ्रॉम सॅलरी ओल्ड रिजिमची आलेली आहे 11,000, 11,77,080 आणि न्यू रिजिमची आहे 11,87,313. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपला इथे कंप्लीट झालेला आहे. काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.